नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजे 10 फेब्रुवारी 2025 रोजी महिला व बालविकास विभागाचा पेपर झाला. तर सकाळच्या शिफ्टमध्ये पेपरचं स्वरूप काय होतं त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला महिला व बालविकास विभागाचं ई-बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महिला व बालविकास विभाग ई-बुक विकत घ्या. तर सुरुवातीला आपण सामान्य ज्ञान या विषयासंदर्भात माहिती पाहूयात. तर सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडीवर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले होते आणि चालू घडामोडी कधीची विचारली होती तर 2024ची चालू घडामोडी त्यांनी विचारलेल्या होत्या. या 2024च्या चालू घडामोडीमध्ये एक माहिती कळली की निधन झालेल्या व्यक्तीवर एक प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहासावर प्रश्न होता. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर प्रश्न विचारलेला होता आणि आधुनिक भारताच्या इतिहासावरच जास्त प्रश्न म्हणजे 1-2 प्रश्न होते. भूगोलमध्ये हवामान या घटकावर प्रश्न होता. त्याच्यानंतर कलम विचारलेलं होतं त्यांनी, राज्यघटनेमधील कलम. योजनेवर सुद्धा प्रश्न विचारलेला होता. तर सामान्य ज्ञानाच्या संदर्भात एवढी माहिती कळालेली आहे. तुम्हाला काही अजून माहिती असेल जीकेवर विचारलेल्या प्रश्नांची तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून तुम्ही ती माहिती देऊ शकता. आता आपण बौद्धिक चाचणीमध्ये पाहूयात. तर बौद्धिक चाचणीमध्ये एक लक्षात ठेवा, गणितावर एकही प्रश्न आला नव्हता अशी माहिती कळालेली आहे. अक्षरमाला याच्यावर प्रश्न होते, संख्यामालेवर प्रश्न होते. त्या व्यतिरिक्त बैठक व्यवस्था, तर्क व अनुमान याच्यावर सुद्धा प्रश्न असतील. त्यांनी काही तशी माहिती दिलेली नाही. आता आपण मराठी आणि इंग्लिशची मात्र डिटेल्समध्ये माहिती मिळालेली आहे. तर त्याचं ॲनालिसिस पाहूयात. तर इंग्लिश ग्रामरमध्ये पॅरा जंबलवर प्रश्न होते. त्याच्यानंतर स्पॉट द एरर, ज्याला आपण फाइंड द एरर असं सुद्धा म्हणतो, त्याच्यावरही प्रश्न होते. टेन्सवर प्रश्न होता. त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक विचारलं होतं. आता फिल इन द ब्लँकमध्ये टेन्स असतं, आर्टिकल असतं, प्रिपोजिशन आहे, अशा वेगवेगळ्या टॉपिकचे प्रश्न येतात. आता नेमके आणि कोणत्या टॉपिकवर विचारले ते माहिती नाही आहे, पण फिल इन द ब्लँक होतं. त्याच्यानंतर सिनॉनिम्सवर प्रश्न विचारले होते, अँटॉनिम्सवर आले होते, प्रोव्हर्बवर सुद्धा प्रश्न आले होते आणि इंग्लिशमध्ये ईडीएमवर प्रश्न आले होते. त्यानंतर पॅराग्राफसुद्धा होता इंग्लिशमध्ये. आता पॅराग्राफवर नेमके किती प्रश्न होते त्याची मात्र माहिती मिळालेली नाही. मराठी व्याकरणामध्ये पहा, उभयनवी अवयवावर प्रश्न विचारला होता. उभयनवी अवयवामध्ये समुच्चयबोधक उभयनवी अवयवावर प्रश्न होता. त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार विचारले होते, प्रयोगवर प्रश्न होता, समानार्थी शब्द विचारले होते, विरुद्धार्थी शब्द विचारले होते. त्यानंतर शब्दांच्या जातीसुद्धा विचारल्या होत्या. आता आणि मराठीमध्ये उतारा नव्हता अशी माहिती समजलेली आहे. शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्याच्यानंतर शब्दयोगी अव्यये, उभयनवी अव्यये, केवळ प्रयोगी अव्यये, तसंच क्रियाविशेषण अव्यये याच्यावर सुद्धा प्रश्न असतात. आणि हे जे काही टॉपिक आपल्याला विचारलेले आहेत हे सर्व टॉपिक महिला व बालविकास विभागाचं जे ई-बुक आहे, जे की विठ्ठल जोशी ॲपमध्ये आहे, त्यामध्ये दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.